शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रायगडावर असं वक्तव्य केलं होतं आणि अमित शहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला। मग तुम्ही शहांना कडेलोट करणार का? आहे का हिम्मत? खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना असा सवाल उपस्थित केलाय। आपण पाहिलं काल जे भाषण झालं त्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच वाक्याला धरून राऊतांनी सवाल उपस्थित केला। आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना। छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला, जो आम्ही कधीच करत नाही। औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली। जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल। मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये? करा कडेलोट।